वसगडे इथं भीमा कोरेगाव जयस्तंभाच्या प्रतिकृतीच्या उद्घाटन संताजी घोरपडे यांचे वंशज भवानीसिंह घोरपडे यांच्या हस्ते झालं। याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर, माजी सरपंच CS पाटील, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, मनोहर भोसले आदी उपस्थित होते। यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप पक्षातील मनुवादी हातमिळवणी करून आंबेडकरवादी चळवळीला सीमित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला। मात्र भीमसैनिक जोपर्यंत ताकदीने चळवळीच्या मागे उभा आहे तोपर्यंत कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। आंबेडकरवादी चळवळ तमाम बहुजनांसाठी आहे। आंबेडकरांचे विचार आपल्याला विविध जाती धर्मातील प्रत्येक घरात घेऊन जायचे आहेत। आज या प्रतिकृती अनावरण प्रसंगी धनगर मुस्लिम समाजाबरोबरच इतर बहुजन समाज उपस्थित आहेत। हेच आंबेडकर चळवळीचं यश असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं। सभास्थळी उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला पंचक्रोशीतील अनेक भीम बांधव अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते। प्रबोधनकार रणजित कांबळे यांनी बुद्ध भीम गीतांच्या सादरीकरणानं वातावरण भीममय झालं होतं। कार्यक्रमाला भंते सिरिसारो, सरपंच योगिता बागडी, ग्रामसेविका संगीता पिरंबोळे, ग्रामपंचायतीचे सदस्य, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष भीमराव गोंधळी, प्रमोद कदम, मिलिंद सनदी, मनोहर साळुंखे, शोभाताई राजमाने, किशोर फाळके, संदीप भोसले, विक्रम कांबळे, पवन कांबळे, प्रकाश कांबळे, सुभाष शशिकांत खांडेकर, क्रांतीबाई सावंत, गौतम कांबळे यांच्यासह पंचक्रोशीतील बौद्ध समाज बांधव उपस्थित होते।